हे इस औरत ने बनाई गाइस. काफी आहे. हेच प्रेम असतं, दुसरा कोणतं चिरून दे ना. गाइस किती मस्त तर्रीवाली भाजी दिसते. वा, माझ्या बायकोसाठी मला काय काय करावं लागतं. हे पहा पहिले रोडगे. हो बघा रोडगे, हे तर ब्रेडच वाटतंय. भूक लागली गाइस मला इथं आणि पोतोच कालत आहे. तो चलो शुरू करते हैं. तो हाय गाइस, वेलकम टू आवर यूट्यूब चैनल. कैसे आप सब लोग? तो आज हमने बनाया है हमारे घर पे. मेरी बीबी बताएंगी क्या बनाई. आज आम्ही घरी मस्त रोडगे आणि वांग्याची भाजी. ये देखो गाइस, वांग्याची भाजी, आलू वांगे की है ना. हाँ आलू वांगे. आणि ये बनाए घर पे रोडगे. देखो दिखने में कैसे कैसे मस्त दिख रहे. ये इस औरत ने बनाए गाइस. पण काय असं तुझ्या काय मनात आलं आज तुला रोडगे बनायचं होतं. आज मला आम्ही शेतातली पार्टी करत होतो, पण आता थोडा डिले होणार आहे. पण मला इच्छा झाली बनवायची. मी सुट्टी पण घेतलेली आहे आज. फक्त बघा गाइस, आज फक्त रोडगे बनवायसाठी सुट्टी घेतली म्हणजे. रोडगे बनवायसाठी नाही, आम्हाला आज थोडं बाहेर जायचं आहे. काम आहे आज. 2-3 काम आहेत आज. हॉस्पिटल जाणं आहे. याची एक फ्रेंड आहे, तिला बेबी झाला, तिकडे जाणं आहे. एक अजून एका ऑफिसला जाणं आहे. असे 3-4 काम आज. खूप दिवस डिले होतच चाललं होतं, त्यामुळं म्हटलं आज सुट्टी घेऊनच घ्यावं. त्यामुळे हे पण सुट्टी घेतली, मी पण सुट्टी घेतली. आता आम्ही जातोय. पहिले भूक लागली, त्यामुळं इथं बाहेर गेलो की अजून किती वेळ होणार काय होणार माहीत पडणार नाही. त्यामुळं आम्ही आता पहिलेच काय करू आपण जेवण. बघा ना गाइस किती मस्त तर्रीवाली भाजी दिसते. अच्छा अच्छा अच्छा. का पण तुला असं कसं काय आज झोपून उठल्याबरोबर तू आज असं म्हटलं की हेच खायचं आहे असं काय तुला स्वप्न दिसलं होतं का. असंच बनवलं आपलं काय मुडी काय. तुला अजून पण थंडी लागून राहिली. पण आमच्याकडे थंडी आहेच. आम्ही काल संध्याकाळी जेवायला गेलतो. कसं झालं मग. कालची किती थंडी होती काल. काल पण खूप थंडी होती. किती होती. खूप होती. आता ते अशी सांगितली इतकी किती होती. इतकी मोठी. माय गॉड. तर काहीच तर आज असं घरी असलं की सलाद बनवा ना तुम्ही. बनवलं ना आता एवढं मोठं भाजी पोळी भाजी. माझ्या बायकोनी आता भाजी पोळी बनवली. वरण भात पण बनवला बघा. आता मी तुझ्या स्पेशली तयार करून देतो सलाद, जो तिने कधी आजपर्यंत खाल्ला नसता. तसा सलाद मी आज तयार करून देतो. द्या मग बनवा. आज हे बाहेर धुकं आहे की काय आहे का. कुठे हे बाहेरचे ते धुकंच असते इतके. पण काहीच बघा अजून पण थोडं धुकं सारखंच वाटतंय. 11-11:30 वाजले तरी अजून पण धुकंच वाटतंय. इथे पण आता एक नवीन साईड आय थिंक सुरू होणार, माहीतच पडणार आपल्याला. तर मी माझ्या बायकोला आता सलाद करून देतो मस्त तयार. आता मस्त आमच्या भाजीमध्ये आम्ही टाकूया कोथिंबीर. मस्त अशी मजेदारशीर कोथिंबीर. वा, बघा माझ्या बायकोसाठी मला काय काय करावं लागतं. बायकोसाठी म्हणजे तुम्ही नाही खाणार आहे का. तिला आवडते म्हणून करून आलो, तुला आवडते म्हणून करून आलो. म्हणजे तुम्हाला आवडत नाही सलाद. मला नाही आवडत पण तुझ्यासाठीच करून आलो. बघ किती प्रेम करतो म्हणून तू म्हणतं. मी काय म्हणतो करत नाही म्हणतो का. मी असं म्हटलं का कधी. म्हणतं माझ्यासाठी पैसे करत काय तुझ्याकडे गोबी चिरून देऊन राहिलो, सलाद करून देऊन राहिलो, अजून काय करून देऊ सांगू. काही नाही, बस एवढं काफी आहे. कांदा आणि टमाटर गोबी चिरून देणं काफी आहे. हेच प्रेम असतं, दुसरा कोण. चिरून दे ना. बरं ठीक आहे. बघा गाईस थंडी आली त्यामुळे आमच्या इथे निघालं परत बसायसाठी. काय म्हणतं मला आसन. थंडीमुळे हे परत आसन निघालेले आहे आमच्या घरचे. इतकी थंडी वाढलेली आहे. हे बाई कुठे चालली. निंबू किती निंबू खाते काय माहिती. हे निंबू शिवाय तर काही खाणार नाहीच. आता हे कुठे ठेवू मी. ते माझ्या डोक्यावर ठेवतो. ते लागते ना. उलट ठेवतो ना.
तर बघा टाका guys. तुम्ही. घे बाबा, टाक तुझं निंबू टाक पहिले. निंबू टाकून दे. निंबू याच्या बिया कुठे टाकू, म्हणजे डोक्यावर टाकू का? कुठं बिया याच्या बिया त्याच्यावर टाकले. दे बाबा, दे बिया. हे अजून एक आहे. अच्छा हा, दे बाबा दे. इतकं निंबू नको खात जाऊ का. थोडंसं टेस्ट पुरतं पाहिजे बस. टेस्ट पाहिजे. दोन फक्त दोन किती 2च थेंब टाकले ना. आहे. मला खूप आंबट आवडते. आता भाजी मध्ये टाकीन निंबू अजून तू. भाजीत नाही टाकत, सगळं पुढे आंबट असते. मला वाटतं सगळं आंबट असते. आपल्या बियाचं काय करू मी. त्याच्यावर ठेवून द्या ना ताटावर. टाकून देऊ का. मग. चला ठेवल्या बिया. आता आम्ही वाढतोय आमचं ताट आणि आम्ही एकाच ताटात जेवतो गाईस बघा. कारण का हे पहा आमचं पहिले रोडगे. हो बघा, हे तर ब्रेडच वाटतंय. ब्रेड कसे वाटते ते मी मस्त वरतून ते असे गोल crispy, गोल वाले ब्रेड मस्त टाकले. ते हे झालेले आहेत, काय झालेले आहेत. शिजलेले आहेत ते मस्त. वरतून क्रिस्पी, अंदरून नरम नरम मस्त लेयर्स. हे तू शिकली कुठून पण हे लेयर्सचे दो. कडे मला ऑलराऊंडर बायको. ऑलराऊंडर बाय. किती मस्त वाटते. यम्मी यम्मी. भाजी पण दे. भाजी घ्या ना तुम्ही. सलाद. मी तर माझ्या टाईपची, मला तर मस्त तर्रीवाली भाजी पाहिजे. तुम्ही तर्री घ्या, मला तर्री नाही पाहिजे. भूक लागली काय मला इथं, म्हणजे पोतच चालत आहे. भूक लागली ना ग, जेवू दे ना. जेव्हा ना मग तुम्ही फोटो काढतो. चांगलं झालं मस्त. आज म्हणून किती फोटो काढतात. रोजच चांगली करते ती. आपण कधी केलं मागच्या वेळेस ना, कधी केलं काय आपण. हा थांब, रोडगा पूर्ण नाही आला ना. रोडगा झाला ना परत. ते तुडलेलं दिसून नाही राहिलं ना रोडगे. मग बघ काढला झाला. खाना खाएंगे. खाऊन दाखव. झालं. पहिले तुम्ही खाऊन दाखवा. ते एक टेस्ट तुझे पण तू केलं ना. तुला माहिती ना कशी नाही, केलं. असं थोडी असते. जो बनवत असते त्याचं काही नाही. बस दे खाऊ. एक घास तुम्हाला आज तिच्या हाताने आज खाऊ मस्त. तुमची तर्रीवाली भाजी. चला. जमला. तू दाखव. मला तर माझ्या हातचं चांगलंच लागणार आहे ऑब्विसली. तुला ते कधी तुला चांगलं नाही लागत. छान एकदम. तुम्ही पण करा अशी ढोकळ्याने आलू वांग्याची भाजी आणि रोडगे घरच्या घरी. घरचे आलू वांग्याची भाजी आणि रोडगे. पण हे जर शेतात बसून खाल्लं असतं तर खूप मजा आली असती. असं माझ्या आजूबाजून शेतच आहे. लोक बसले येणं बघून. बरं ठीक आहे. चला काय येऊन करू आपण असं. चला गाईस भेटूया नंतर. बाय.